स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा। अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप कष्ट करायचा, पण त्याच्या घरी नेहमीच पैशांची आणि अन्नाची कमतरता असायची। अनेक प्रयत्न करूनही त्याची परिस्थिती सुधारत नव्हती। निराश होऊन तो एके दिवशी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला। स्वामींना नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी खूप कष्ट करतो, पण माझे दारिद्र्य जात नाही, कृपा करा। स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्रद्धा ठेव आणि प्रामाणिकपणे काम करत राहा। शेतकरी स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून घरी परतला। काही दिवसांनी त्याच्या शेतात पेरलेले पीक भरघोस आले। त्याचबरोबर त्याला इतरही कामांमधून उत्पन्न मिळू लागले। हळूहळू त्याचे दारिद्र्य दूर झाले आणि घरात सुखसमृद्धी आली। काही महिन्यांनंतर तो पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला आणि कृतज्ञतेने म्हणाला, महाराज, तुमच्या कृपेने माझे जीवन बदलले। स्वामी समर्थ हसून म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्याला परमेश्वर कधीही निराश करत नाही। कथेचा संदेश: श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास संकटे दूर होतात। स्वामींचा संदेश आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।